दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरचा आजचा विशेष भाग आणि या विशेष भागामध्ये विशेष पाहुणे आणि त्यात आमच्या एक लाडक्या वहिनीसुद्धा. आपण स्वागत करूया सचिनजी पिळगावकर आणि सुप्रिया वहिनी पिळगावकरांचं. नमस्कार. 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 किती छान योग आहे आज. होम मिनिस्टर 8.5 वर्ष सातत्याने सुरू आहे आणि अशा वेळेला आज मला तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय. हा माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण आहे असं मला वाटतं. आणि बरं का आदेश भाऊजी, मी होम मिनिस्टरचा पहिला एपिसोड बघितला होता आणि तेव्हापासून मी खूप फॉलो केलं त्या प्रोग्रामला. आणि ज्या पद्धतीने तुम्ही खरंच त्या लोकांना त्या वेळेपुरतं, त्या वहिनीला आणि त्या वहिनीच्या घरातल्या लोकांना जे तुम्ही उंचावरती नेऊन ठेवता ते त्यांच्यासाठी किती महत्वाचं मोलाचं असतं. त्याच्यासाठी तुमचं आणि झी मराठीचं कौतुक करायला नाही, कारण झी मराठी सुद्धा एकुलती एक अशी वाहिनी आहे की वाहिनी आहे की ज्या वाहिनीने इतकी वर्ष लोकांच्या घरात जाऊन त्यांना देण्याचा प्रयत्न केला. हो. सचिनजी, आज या गप्पांमध्ये म्हणजे माझे नेहमीचे प्रश्न कदाचित चुकून आले तर मला क्षमा करा, कारण माझा नेहमीचा पहिला प्रश्न असतो की कसं जमलं. माझ्या मते ही जोडी जमवण्यात आली होती वरून. अगदी अचानक एक साध्या छोट्याशा मागणीनी आमचं जमलं. ती मागणी घालण्याचं काम ह्यांनी केलं आणि त्याला तुरंत उत्तर देण्याचं काम मी केलं. आणि नवरी मिळे नवऱ्याला. नवरी मिळे नवऱ्याला झालं. कारण मला एक प्रसंग सांगावा असं वाटतो या निमित्तानं. रुपारेलवरून आमची एक बस निघाली होती. त्या बसमध्ये आम्ही सगळे ट्रिपला चाललो होतो बोर्डीला. आणि ती जात असताना मग सुप्रिया नाही असं आमचं सगळ्यांचं चाललं होतं. अजून नाही आली. आणि मग मला अजून आठवतंय की सोडायला आले होते आणि अंधेरी ब्रिज म्हणजे आता ब्रिज झाला पण त्या अंधेरी सिग्नल जवळ आम्ही सगळे सचिनजींपेक्षा सचिनजींना बघायला एवढे उत्सुक होतो आणि सगळे जण असे खिडकीत होतो. अजून आठवतो की सकाळी सोडायला सकाळी तो दिवस आम्हाला खूप लक्षात आहे. सचिनजी, एकुलती एक ची बातमी आता लपून राहिलेली नाही. हो. ती महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये आता पोहोचलेली आहे. कसं काय, म्हणजे एकुलती एक हा विषयच करावा असं का वाटलं सगळ्यात आधी? भारतीय सिनेसृष्टीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. करेक्ट? झाली आहेत मे महिन्यातच. आणि माझं सौभाग्य आपण म्हणू शकतो की याच वर्षी माझ्या करिअरला मे महिन्यातच 23 तारखेला 50 वर्ष कंप्लीट होत आहेत. अरे वा. तर त्यामुळे ठरवलं की या वर्षी काहीतरी स्पेशल करावं आणि एक स्पेशल चित्रपट निर्माण करावा. आणि स्पेशल चित्रपट निर्माण करायचं तर मग काय करायचं, तर मग असं वाटलं की पिळगावकर कुटुंबाची एक पहिली पिढी जी होती, माझे वडील ज्यांनी चित्रपट निर्माण केले, अपराध नावाचा चित्रपट निर्माण केला, नाव मोठं लक्षण खोटं, चौरावर मोर, अष्टविनायक, त्यानंतर माझी पिढी म्हणजे दुसरी पिढी पिळगावकरांची. मग विचार केला की मग तिसरी पिढी यावर्षी का नको यायला या इंडस्ट्रीमध्ये. आणि कुठेतरी मला एक अशी हिंट मिळत होती. डायरेक्टली कोणीही सांगितलेलं नव्हतं, कारण हिच्या तर मनात अजिबातच नव्हतं आणि श्रियाच्याही मनात लहानपणापासून कधीच नव्हतं. आम्ही तिला कधी फोर्स नाही केला. पण हल्ली मला ना काही 6-8 महिन्यापूर्वीपासून काही ना काहीतरी दिसत होतं. तिने एका नाटकात सुद्धा काम केलं. ते 10 मिनिटाचं नाटक होतं. ते आम्ही दोघांनी जाऊन पाहिलं. मला तिचा स्पार्क आढळला आणि त्यानंतर मी ठरवलं आणि मी ऍक्च्युली स्पीकिंग मी तिच्यासमोर प्रपोजलच ठेवलं की बाबा मला वाटतंय की मी तुझ्याबरोबर आता पिक्चर करावं, तुला काय वाटतंय. तर तिचं काय उत्तर असेल, स्क्रिप्ट द्या मग मी बघते.
50 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. आदेश मला आतापर्यंत पण एक कोणीही सांगू? सांगितलं नव्हतं असं. आपण एक सांगू, तुमचीच मुलगी आहे ना. हो अर्थात. आणि ती सुद्धा एकुलती एक आहे. आणि त्यामुळे तसंच ती उत्तर देणार. हो अर्थात. आणि त्यामुळे बापासारखीच हट्टी आहे ती पण. तर त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे बाबा, देतो. मला असं वाटतं या नोटवर आत्ता या ठिकाणी श्रेयाने यायला पाहिजे. श्रेया, किती छान. श्रेया, स्वागत आहे तुझं. थँक्यू. बसा. उद्या 23 तारीख, उद्या सचिनजींच्या करिअरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पिळगावकर कुटुंबातली तिसरी पिढी उद्या संध्याकाळी आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. आणि आज आनंद याचा आहे की उद्याची पूर्वसंध्या आज आपण साजरी करतो आहोत. तेव्हा आता काय स्वागत करूया श्रेयाचं. श्रेयाजी, जी जी नको जी. कसं वाटतंय तुला आजचा दिवस? कारण उद्या तू महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचणार. कसं वाटतंय? मी खूप एक्सायटेड आहे आणि हे खरं अजून सिंक इन मला झालं नाहीये. मला आत्ताही कुठेतरी वाटतंय की मी ह्यांना त्यांच्या दुसऱ्या एका चित्रपटासाठी असिस्ट करते. मी ऍक्च्युली हिरोईन आहे आणि मी लॉन्च होते, हे अजून मला खरंच सिंक इन झालं नाहीये. कदाचित उद्या होईल जेव्हा मी ऍक्च्युली सगळ्यांबरोबर स्वतःला बिग स्क्रीनवरती पाहील. पण एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे, खूप जास्त आहे. आणि ह्यांनी मला खूप काही शिकवलंय. ते अजून पुढे किती इम्प्लिमेंट करू शकेन त्याच्यासाठी मी जास्त एक्सायटेड आहे. मला तुला विचारायचं की ज्या दिवशी सचिनजींनी सांगितलं की तुला चित्रपटात आता काम करायचंय आणि तू स्क्रिप्टची मागणी केली, हे असं का वाटलं तुला? मी ऍक्च्युली आधी एक डिरेक्टर सारखा विचार करते. माझी नॅचरल इन्स्टिंक्ट तीच आहे. म्हणून मला स्क्रिप्ट डिरेक्टोरियल पॉइंट ऑफ व्ह्यू मी वाचायची होती, नॉट ॲज अन ऍक्टर. तुला शुभेच्छा आहेत. पण त्याचबरोबर मला आता टेन्शन ह्याचं आलं की चित्रपट तो वाचल्यानंतर तू नशीब त्यांना सांगितलं नाहीस की डिरेक्ट पण मीच करणार नाही. तिचा भरोसा नव्हता. बोलू शकली असती ती. आणि आय एम शुअर आदेश, मी खरंच सांगतो तुला की ती डेफिनेटली एक मेकर म्हणूनच एस्टॅब्लिश होणार. आईच्या मनात आता काय चाललंय? मला हे खूपच मला शॉकच होता हा की श्रेया करणार. ते म्हणाले माझी एकुलती एक तू आणि आपली एकुलती एक ही, त्याच्यामुळे मला एकुलती एक बरोबरच माझ्या ते करायचंय. आणि मी म्हटलं तिला जास्त डिरेक्टोरियल जास्त ह्याच्यात आहे. पण तोपर्यंत जसं ह्यांनी म्हटलं ते म्हणाले अगं आपण नाटक बघितलं तिचं, किती सुंदर काम केलंय तिने हे ते. तर मी म्हटलं तिच्यावरती सोडा तुम्ही. आणि तिनेच ते तुम्ही ऐकलं तसं ऍक्सेप्ट केलं. पण सुरुवातीला मीच खूप दोघांपेक्षा नर्वस होते. आम्ही दोघं म्हणजे शूटिंगच्या पहिला दिवस होता, त्याच्या आदल्या रात्री आम्ही दोघं मला समजवत होते म्हणजे अगं काळजी करू नको सगळं होईल. का माहिती नाही पण मला पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही राजा, एवढं लक्षात ठेव. आणि शेवटी काय आहे की मी जेव्हा आईने मला विचारलं तुम्ही काय अशा टेन्शनमध्ये काय बाहेर बसून बोलत होता, मला नाही आम्ही ती म्हणत होती ती करू शकेल ना, ती करेल ना वगैरे वगैरे. तर तिने माझ्याकडे बघितलं, ती म्हणाली हे बघ सचिन, एक लक्षात ठेव, ती फक्त तुझी मुलगी नाही आहे, ती सुप्रियाची सुद्धा मुलगी आहे. कळलं? तुमच्या दोघांची मुलगी आहे ती, तर ती काय करेल. आणि मला आठवलं की रिअलाइज झालं की डीएनए फॅक्टर नावाची पण गोष्ट असतेच. पण ती डीएनए फॅक्टर वरती मी कॉन्फिडंट होऊन कामाला सुरुवात तर झाली, पण श्रेयाने त्या डीएनए फॅक्टरच्या अभाव जाऊन त्याची मेहनत, त्याच्या मागची ती लगन, तर ही आवड जी आहे ना ती खूप उत्साही आहे ह्या गोष्टीसाठी. तिला खूप म्हणजे असं असतं ना की एखादी गोष्ट ग्लॅमरला जाऊन तिच्यासाठी ते नवीन नाहीये. ती कधीच ग्लॅमरच्या मागे तिचं कधीच तिची आई पण कधी लागली नव्हती. हो हे खरं आहे. त्याच्यामुळे तिचं जे काय आहे ते भयंकर पोटतिडकीचं असतं आणि भयंकर तिला ते हृदयाला भिडणारच लागतं आणि त्या हृदयाबरोबर तिला तिच्या मेंदूची साथ पण लागते. आता मला एकुलती एक चित्रपट कधी बघेन असं झालेलं तर आहे. तुम्हालाही ते झालेलं असणार. नेमकं ते कसं काय घडलेलं आहे किंवा त्याचबरोबर त्या चित्रपटाचं म्हणजे म्हणतात ना थोडंसं तरी काहीतरी बघायला मिळावं, ती झलकही बघणार आहोत. गप्पा खूप छान रंगत आहेत. आणि आता तुमच्या मनात काही प्रश्न असतात की आता हे सगळं झालं हो, ऐकतो तर आहोतच, पण आता सांगा ना कधी आणि कुठे आणि कसं बघायचं. तर तेही जाणून घेऊया आपण सचिनजींकडून. सचिनजी, आता मला सांगा आज 22 तारीख, उद्याची 23 तारीख. हो,
खूप महत्वाचा दिवस. अर्थात. किती वाजता सगळ्यांनी जावं, कुठे जावं आणि कसं चित्रपट आम्हाला तुम्ही एका वेळी सगळीकडे दाखवणार? 23 तारीख गुरुवार, करेक्ट? तर 23 तारखेला 5 ठिकाणी महाराष्ट्रात म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा 5 ठिकाणी व्हर्च्युअल प्रीमियर होणार एकेका थिएटरमध्ये. बर. व्हर्च्युअल प्रीमियर म्हणजे काय हां. की चित्रपटाच्या आधी तिथल्या लोकांशी मी आणि श्रिया आम्ही एके ठिकाणी बसून संवाद साधू शकणार आहोत. ते आम्हाला पाहू शकणार आहेत, आम्ही त्यांना पाहू शकणार आहोत. ते आमच्याशी बोलू शकणार आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलू शकणार आहोत. आणि एक सोहळा असा या 5 ठिकाणी होणार आहे. घडवून आणणार आहोत. आणि संध्याकाळी तो शो असणार आहे. जवळजवळ 1.5-2 तासाचा हा सोहळा चालणार आणि त्याच्यानंतर 2-2.25 तासाचा चित्रपट. त्यात त्यांनी जे तिकीट काढलेलं असेल त्या तिकिटात त्यांना चित्रपट सुद्धा अर्थात पाहायला मिळणार आहे आणि त्याचा आस्वाद त्यांना घेता येणार आहे. आणि अशा प्रकारे एकुलती एक चा व्हर्च्युअल प्रीमियर हा 23 मे रोजी महाराष्ट्रात घडतोय. हा एकुलता एक प्रयत्न पुन्हा या मराठी चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने पहिल्यांदा होतो. आणि आदेश, मी पण कुठल्या तरी थिएटरमध्येच जाऊन बसणार आहे. किती छान. कारण मी अजून पिक्चर बघितलं नाही आणि माझी खूप इच्छा आहे की मी हा चित्रपट ह्याची देही याची डोळा पहिल्यांदी माझ्या लोकांसमेत म्हणजे माझ्या संबंध जो ऑडियन्स असतो ज्यांनी आतापर्यंत आम्हाला भरभरून प्रेम केलं त्यांच्याबरोबर मी बघणार. हे दोघं असू देत बापलेक, मला बाजूला टाकले त्यांनी, असू देत तिथे व्हर्च्युअल प्रीमियर मध्ये. पण मी तिकडनं तुम्हाला प्रश्न विचारणार आणि बघूया तुम्ही काय उत्तर देता. व्हेरी गुड. पण अजून तुम्ही चित्रपट बघितला नाही? नाही, मी काहीच नाही बघितलेलं आहे. मी त्याचं प्रमोशन किंवा प्रोमो आला की मी अशी डोळे बंद करून घेते. मला ते सगळंच एकदम बघायचंय. बरं, तुम्ही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद यापैकी कुठल्या सेंटरवर जाणार आहे तरी सांगा आम्हाला. मुंबईच्या सेंटरवरती जाणार आहात आणि मुंबई असल्यामुळे तुम्ही मुंबईतून हा चित्रपट बघणार आहात. मला माहिती नाहीये की मी पिक्चर बघताना मला काही दिसणार आहे का, एवढे अश्रू माझ्या डोळ्यात असणार आहेत. मला माहिती नाहीये की मी पहिल्यांदा बघीन तेव्हा मला काय बरोबर आहे. कारण त्या तिसऱ्या पिढीला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघणं, स्वतःला बघणं वेगळं, पण त्यांचं कौतुक बघणं हे आई वडिलांसाठी किती आनंदाचा क्षण असू शकतो हे माहीत आहे. अनुभवतो आपण प्रत्येक घरांमध्ये. बघितलं ना, तुमच्या घरापेक्षा या घरातल्या संवेदना वेगळ्या नाही. तुमच्याही घरात जसं डोळ्यात पाणी येतं, जसं चेहऱ्यावर हसू येतं, तेच सगळं इथे आहे. मला माहित आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात असं आहे की तो चित्रपट आता प्रदर्शित होणार, तर आता आम्ही हा चित्रपट बघावा. या 5 ठिकाणच्या व्हर्च्युअल गप्पांबद्दल किंवा प्रदर्शनाबद्दल आपण ऐकलं, पण त्या व्यतिरिक्त कोणी नाराज होऊ नका महाराष्ट्राने, कारण तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. आणि ती आनंदाची बातमी काय आहे ती त्या सचिनजींकडनंच ऐकूया. 23 तारखेला व्हर्च्युअल प्रीमियर होतोय आणि 24 तारखेला म्हणजे शुक्रवारपासून महाराष्ट्रभरात अनेक सिनेमा हॉल्समध्ये एकुलती एक हा लोकांसाठी प्रकाशित होणार आहे, प्रदर्शित होणार आहे. तर त्यांनी आपापल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा आणि मनापासून आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा. आता ही माझीच फक्त मुलगी नाही, महाराष्ट्रभराची मुलगी आहे. मला आठवतं जेव्हा मी 4 वर्षाचा होतो आणि हा माझा मार्ग एकालामध्ये काम केलं होतं, तेव्हा उभ्या महाराष्ट्राने मला दत्तक घेतलं होतं. तर आता मला तर दत्तक घेतलेलंच आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली ही त्यांची नात झाली किंवा काय मुलगी झाली म्हणा, तुम्ही काही म्हणा, ते नातं आहे. ते नातं ते असल्यामुळे तिलाही तुमचा आशीर्वाद मिळणारच आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. नाही, मला खात्री आहे, कारण मी जेव्हा ही कथा ऐकली ती इतकी गोड बाप मुलीची गोष्ट आहे आणि इतकं हलकं फुलकं काहीतरी आहे की ते बघताना एक नातेसंबंधांवरचं पिक्चर आहे हे. त्याच्यासाठी तुम्ही पिक्चरमधनं जेव्हा चित्रपटगृहातनं तुम्ही जेव्हा बाहेर पडणार, जेवढं मी स्क्रिप्ट वाचलंय त्याच्यावरनं मला माहिती आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती एक छान सुहास्यवदनाने बाहेर पडतील. किती छान. श्रिया, बराच वेळ झाला तू काही बोललेली नाहीये. ऐकतेय या सगळ्या घरांना काय सांगशील? ही काही नाही बोलत आहे, हे होतच नाही. माझ्या मनात खूप काही चालू असतं पण मी कंट्रोल करूनच बोलते, नाहीतर मला थांबवू नाही शकणार कोणी. नाही, खरंच आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. थोडक्यात सगळ्यांना ती हा विश्वास देते आहे की
आता मला कोणी थांबवू शकणार नाही. श्रिया, खूप मोठी जबाबदारी वाटते तुला? हो. माझं फक्त म्हणजे माझ्या मनात एकच गोष्ट असते की मला असं काही नाही की ह्यांना जेवढा सक्सेस मिळालाय, हिला जेवढा सक्सेस मिळालाय, माझ्यासाठी अशी काही लेवल नाहीये. म्हणजे फक्त माझी एक पर्सनॅलिटी जी आहे ती माझ्या कामात दिसली पाहिजे आणि एक युनिकनेस, एक माझा फॅक्टर तो आला पाहिजे आणि माझं काम लोकांना आवडलं पाहिजे. तेवढाच माझं इंटेन्शन तेवढाच आहे. मी कधी त्यांच्या हे खूप स्वीट आहेत, हे नेहमी लोकांना सांगतात की श्रियाला दत्तक घ्या, तिच्यावर खूप प्रेम करा, पण माझी इच्छा आहे की लोकांनी ते माझ्या कामावरून ठरवायचं की त्यांनी मला किती प्रेम करायचं. ही छान. तेवढंच. बघितलं? याला म्हणतात तिसरी पिढी. 3 पिढ्यांमधला फरक श्रियाच्या बोलण्यातून दिसतो आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की आशीर्वाद देणार आणि वेळ अपुरा पडला असं वाटून घेऊ नका, कारण ह्या गप्पा अशाच आपण सुरू ठेवणार आहोत. अजूनही या दोघांना बोलतं करायचं आहे, कारण विचार करा हो, होम मिनिस्टरच्या 8.5 वर्षाच्या या प्रवासामध्ये आज एक संपूर्ण कुटुंब एकत्र मिळालेलं आहे. त्यांना आपण असं नको सोडूया. या विषयावर अजूनही काही विषयांवर यांना बोलतं करण्यासाठी भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या 5 ठिकाणी उद्या संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या त्या व्हर्च्युअल प्रीमियरसाठी लवकरात लवकर आपलं स्थान आरक्षित करा. थेट सचिनजींसोबत संवाद साधा, थेट श्रेयासोबत संवाद साधून तुमच्या मनातले प्रश्न विचारा आणि कुठल्या तरी थिएटरमध्ये लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूच्या खुर्चीवर सुप्रियाजी सुद्धा असणार आहेत तुमच्या भूमिकेमध्ये. आजचा भाग इथंच थांबवूया आणि हाच भाग, यातल्या गप्पा पाहण्यासाठी पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा पुढचा भाग फक्त झी मराठीवर. नमस्कार. आणि लग्न झाल्यानंतर कम्प्लीट रोल असा जो आहे तो रिव्हर्स झाला. खरंच का हो असं तुम्हाला वाटतं? नाही. खरंच वाटतं का तुम्हाला, का तुम्ही माझी चेष्टा करता की तुम्ही लोकांकडे कंप्लेन करता की कंप्लेंट खरेच कंप्लेंट नाही,